नमस्ते, हाय, हॅलो. स्वागत करते मी तुमचा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट होत्या की मला बिझनेस रिलेटेड म्हणजे माझी जी दुसरी आय डी आहे त्या आय डीवर ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना माहीत आहे मी एक बिझनेस गर्ल आहे आणि माझा आहे ते टी शर्टचा कारखाना आहे आणि त्याच्यावरती माझे खूप व्हिडिओ व्हायरल पण आहेत. तर बऱ्याच जणांचे मला म्हणजे प्रश्न आहेत की तू हे काम कुठं शिकली, बिझनेस कसा टाकला आणि आम्हाला हे काम शिकायचे त्यासाठी काय करावं लागेल, आमचे क्लासेस घेशील का, आम्हाला हे काम शिकून बिझनेस टाकायचे. तर असं अजिबात नाही आहे, तुम्ही काम शिकून बिझनेस टाकू शकता बिनधास्त. हे काम आहे ते एकदम सोपं आहे. हे काम आहे ते मी कुठं कोर्स वगैरे नाही केला, मी आहे ते पहिल्यांदा मी माझे ते काम म्हणजे कुठं शिकले ते मी तुम्हाला सांगते. खूप संघर्ष केलेला आहे, खूप अडचणीतून मी हे काम शिकलेले आहे. म्हणजे मी पहिले आहे ते काही काम करायची, जे भेटेल ते काम करायची आणि अशातच कोरोना लागला होता आणि कोरोना नंतर आहे ना, तर कोरोनाच्या अगोदर पण मी हे काम केलेलं आहे. पण जिथं मी खरे काम शिकले ते मी सांगते. कोरोना नंतर आहे ना कुठेच कामं भेटत नव्हती. तर पेपरला एक ॲड होती, हे सिलाई कारागीर पाहिजे म्हणून. तर ती ॲड आहे ना मी वाचली होती आणि ती ॲड बघून मी एक ठिकाणी गेले होते. तर तिथं तो मला म्हणजे डायरेक्ट कामावरती घेतलं. फक्त आहे ती ह्या मोठ्या ज्या मशनी आहेत आपल्या जुकी जॅकच्या त्या मशनी चालवता आल्या पाहिजे असं म्हटलं. तर आणि तिथं मी काम विचारायला गेले आणि तिथं मला लगेचच काम लागलं. हे काम मला अजिबात सुद्धा येत नव्हतं. मला फक्त मशीन चालवता येत होती. तर हे काम मला तिथं शिकवलं. माझा पगार पण चालू होता आणि काम पण चालू होतं, म्हणजे काम पण शिकत होते आणि पगार पण. तर मी शिकलेले आहे UP बिहारी जे भैया लोक असतात त्यांच्यासोबत हे काम. त्यांनी मला हे काम शिकवलं. तर पहिल्यांदा तर आहे ना मला फक्त त्या मशनीवरती असे म्हणजे सिलाई करायला टिपा मारायला शिकवल्या. मला ती मशीन येत होती त्यासाठी टिपा मारून झाल्या की लगेचच मला आहे ना त्यांनी कॉलर बनवायला दिली. असं स्टेप बाय स्टेप मी ते काम शिकलेली आहे. तर मला आहे ते कॉलर बनवायला दिली. कॉलर बनवल्यानंतर मग इथले जी बटनपट्टी असते ती बटनपट्टी बनवायला दिली. असं म्हणजे हळूहळू मला ते काम शिकवलं. पूर्ण 1 महिना तर मला फक्त आहे ना बटनपट्टी आणि कॉलरच देत होते. तर ते शिकत आहे ना मला पेमेंट चालू होतं आणि तिथं पीस रेटवरती काम असायचं. तर मला पहिल्यांदा तिथं पेमेंट भेटलं. पहिल्या ज्या दिवशी आठवड्यात मी काम केलं आठवड्यावर पेमेंट असायचं. तिथं पहिल्यांदा मला 470 रुपये पेमेंट भेटलं होतं पूर्ण 8 दिवसाचं. तर त्याच्यातच मी खूप खुश होती. खूप संघर्षातून पण मी ठरवलं होतं काहीतरी म्हणजे कला आहे ते म्हणजे स्वतःचं काहीतरी करायचं हे ठरवलं होतं. मग तिथं आहे ते मी कंटिन्यू काम केलं आणि 1 आठवड्यात माझं 470 रुपये पेमेंट झाल्यानंतर हळूहळू आहे ना मी ते काम शिकत होते. तर मला दुसऱ्या आठवड्यात आहे ना मी कॉलर आणि बटनपट्टी आहे ना पूर्णपणे परफेक्ट झाली होती. तर दुसऱ्या आठवड्यात माझं ते पीस रेटवर किती 2 रुपयाला बटनपट्टी पकडायचे, 1 रुपयाला कॉलर पकडायचे ते लोक. म्हणजे ते शिकवत होते आणि त्याच्यातून ते आपल्याला पगार देत होते. तर मी त्याच्यातच म्हणजे मी पगाराचा विषय नव्हती घेत. म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी नव्हते, पण मला आहे ना शिकायचं होतं. त्यासाठी मी तिथं कंटिन्यू केलं. दुसऱ्या आठवड्यात आहे ना माझं 1400 रुपये पेमेंट झालं आणि तिथून पुढं मग मी हळूहळू आहे ना माझी तिथं ओळख पण झाली. मग मी विचारायची तिथं की हे काय करू भैया, ते काय करू भैया, हे मला शिकवा, ते मला शिकवा असं. आणि मग मी हळूहळू ना सगळं काम शिकायला लागले. सगळं काम म्हणजे त्यांनी ती खूप हुशार लोक इकडच्या लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना जर हे काम शिकवलं तर आमचा पत्ता कट होईल. त्यासाठी ती लोक अजिबात शिकवत नाही आहेत. म्हणजे जास्त शिकवलं नाही त्यांनी, थोडंसं शिकवलं मला. फक्त म्हणजे पूर्ण पीस ते घेत होते ते 40 रुपयाला आणि मला त्याच्यात कुठं 3-4 रुपयाचं ते मला काम द्यायचे. म्हणजे सगळं पीस माझ्याकडनं रेडी करून घ्यायचे, पण त्या माझी कारागिरी आहे ते कुठंतरी 3-4 रुपये असायचे. मायरा पडशीन बाबू. म्हणजे बटनपट्टी, कॉलर एवढंच. आणि ज्या ओव्हरलॉकच्या पॅटलॉकच्या ज्या मशनी असतात त्या मशनी मला त्यांनी त्या मशनीवर बसूनसुद्धा देत नव्हते. कारण की एकदा जर ती मशीन म्हणजे त्या मशनी थोड्याशा शिकायला अवघड होते. त्या मशनी जर एकदा कोणाला आल्या तर पूर्ण म्हणजे मायरा पडशीन
त्यासाठी त्यांनी ते फक्त आहे ना मला जे सिंगल मशीनवर जे काम होतं, जे आपली सिलाई मशीन होती त्याच्यावरचं ते काम मला शिकवलं त्यांनी. एक महिना नाही, मी 6-7 महिने तिथं काम केलं. तर 6-6 महिन्यात त्यांनी माझ्याकडं तेवढंच काम करून घ्यायचे. पूर्ण टी शर्ट बनवायला पूर्ण म्हणजे कोणतंच टी शर्ट, शॉर्ट, पॅन्ट, ॲपर, ट्रॅकसूट वगैरे पूर्ण मला त्यांनी बनवायला अजिबात शिकवलं नाही, कारण तिकडची लोक ही खूप हुशार असतात. मायरा इकडे बाबू. आणि मग हळूहळू मग मी तिथंच ते काम शिकल्यानंतर आहे ना, मग मी म्हटलं किती दिवस असं. मग त्यांच्यात आणि माझ्यात वाद व्हायचे. म्हणजे मी आहे ना त्यांना सांगायचे की तुम्ही मला पूर्ण काम शिकवा आणि मला पीस रेट म्हणजे पीस आहे ते पूर्ण सेपरेट बनवायला द्या, पण ते देत नसायचे. त्याच्यावरून माझे त्यांचे वाद झाले आणि मग मी तिथलं काम सोडल्यानंतर मी तसंच एक ठिकाणी काम म्हणजे करायला गेले. पण मी तिथं पेमेंटवरती गेले. 10,000 रुपये पेमेंट होतं मला. तर ते पेमेंटवरती मग मला आहे ना तिथं नेमकं असं होत होतं, सगळ्या कारखान्यावरती म्हणजे इकडच्या लोकांना ते काम येत नाही. सगळे आहेत ते UP बिहारीच इकडं कामं करतात आणि इकडच्या लोकांना एवढं काम येत नाही. म्हणजे त्या कामात त्यांची फील्डच नाही आहे ती, म्हणजे लाईनच नाही आहे त्यासाठी. मग UP बिहारचेच सगळीकडं कारागीर, त्यासाठी माझं कुठंच जमत नव्हतं. पण एक ठिकाणी म्हणजे आपले जे मराठी आहेत त्यांचा कारखाना होता. म्हणजे सगळ्यांच्या मराठ्यांचेच कारखाने, पण त्यांचा कारखाना होता आणि त्यांच्या तिथं कारागीरच टिकत नव्हते. तर मग ते काय म्हणले माहिती का, तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडं फार्मा आहेत, म्हणजे जे पण म्हणजे ते असं मेजरमेंट घेऊन अजिबात सुद्धा हे करत नाहीत, मापं टाकत नव्हते. फार्मा असायचे, त्या फार्म्यावरती तुम्ही तुमचं काम शिका. तर मी म्हटलं ठीक आहे. पण तेवढ्यात एक आपल्या इकडचाच एक मास्टर आला तिथं आणि तिथं कटिंग करायला लागला. आणि मला आहे ते तिथं आहे ना डायरेक्ट ओव्हरलॉक, पॅडलॉक ह्या सगळ्या मशिनी चालवायला दिल्या होत्या. तर मला लगेचच आलं, एका दिवसातच आले आणि मी पूर्ण काम करायला लागले तिथं. पण अचानक ते मास्टर पण पळून गेला आणि तिथं मला चान्स भेटला की स्वतःचं म्हणजे स्वतः उभा राहायचं, कटिंग टेबलवर स्वतः उभा राहायचं असा चान्स भेटला. आणि मी तिथं स्वतः उभा राहिले. मला त्यातलं थोडंसुद्धा नॉलेज नव्हतं, पण फक्त कपडा कसा हातरायचा हे सुद्धा माहीत नव्हतं आणि पल्ले कसे कट करायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. पण डेअरिंग केली, कपडा हातरायला शिकले आणि सगळं केलं. जे फार्मा असायचे, जे मेजरमेंटचे जे फार्मा असायचे ते फार्मा त्याच्यावर साईजचे राहायचे. 30, 32, 34, 36, 38, 40 असे साईजचे फार्मा राहायचे. सर मला म्हणजे ते होते ते त्यांनी आहे ना साईज द्यायची, एवढ्या साईजचे एवढे बनवा, तेवढ्या साईजचे तेवढे बनवा. तर मी बनवायचे. असं एकटीच होती मी तेव्हा तिथं आणि एकटी असल्यामुळं कोणाची भीती पण नव्हती आणि काहीच नव्हतं. मला तिथं काम शिकायला भेटलं आणि मी त्याचा मी आहे ना खूप भरपूर फायदा घेतला. म्हणजे मी तिथं आहे ना मला 30 रुपयाला पीस भेटत होता. मग त्यासाठी मी विचार नाही केला, मला पैसे पण भेटत होते आणि कुठंतरी शिकायचं आहे ना मला चान्स पण होता. त्यासाठी मी काय केलं, असं कपडा हातरायचा आणि कपड्यावरती ते फार्मा ठेवायचा, छान असं चॉकने खडूने ओढून घ्यायचं आणि कटर असायचं, त्या कटरने 50-50 पीस मी एकट्टे कट करायचे आणि एका दिवशी शिवायचे. असं मग मी तिथं काम शिकले. आणि ते काम शिकल्याच्या नंतर तर असं मी काम शिकलेले आहे. मी कुठं कोर्स वगैरे काहीच केला नाही. आणि नंतर मग मी कटिंग मास्टर बनली. कटिंग, स्टिचिंग सगळं मी स्वतः करायला लागले. आणि हे जो अंगातला जो टी शर्ट आहे तो सुद्धा मी स्वतः शिवलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी स्वतः घातलेले. एक टी शर्ट फक्त 5 मिनिटात शिवून होतो. तर एका दिवसात 100 टी शर्ट शिवले जातात. आणि आता टी शर्टचे रेट आहेत ते एक टी शर्ट 40 रुपये. म्हणजे एका दिवशी 100 टी शर्ट जर शिवले तर एका दिवसाला तुम्ही 4,000 रुपये कमवू शकता. एवढं प्रॉफिट आहे बिझनेसमध्ये, खूप मार्जिन आहे बिझनेसमध्ये. म्हणजे सिलाई कारागिरी, फक्त कारागिरी केली तरी, आणि जर स्वतःचं जर टाकलं, स्वतःचा जर बिझनेस उभा करायचा असेल तर त्याच्यात तर दुपटीने प्रॉफिट आहे. तर मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी बऱ्याच जणांचा हा गैरसमज होता मी कुठं कोर्स केला आहे का, तर मी अजिबात कोर्स वगैरे काही केला नाही. मी हे काम शिकलेले आहे ते अशा प्रकारे शिकलेले आहे. बिझनेसबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बनवेन. थँक्यू.